हाल टीमचे 12th मॅन सुफियान संध्याला विनंती करूया 12th मॅन पाठवायचे आपले. मॅचला होती सुरुवात बॉलिंग ट्रॅकवर जर पाहायला गेलं तर सौमित थरगुडे पुन्हा एकदा ऑन ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला वाऱ्याच्या वेगाने बॉल चालला सीमालगत. त्यानंतर फुटबॉलचं प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळालं. चौकाराच्या दिशेने ठोकलेला फटका अगदी बॅटर मुनीर पटेलचा गेला सीमा पार. पहिल्या बॉल मध्ये 4 धाबा. स्पर्धेमध्ये रंगत वाढत चालली आहे. स्पर्धेमध्ये पाहिलं तर आता गरमाट वाढत चालली आहे. कारण की स्पर्धा तेवढी मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि या संपूर्ण पाहिलं तर हालवासियांच्या अगदी प्रतिष्ठेची टुर्नामेंट यासाठीच की टुर्नामेंट होणार नाही. बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं, मला इथल्या गोष्टी माहिती नसतात, परंतु होणार नाही. जर करायचं ठरवलं तर अगदी पाहिलं तर काही करू शकतो. माणूस चंद्रावर पोहोचलाय तर एक टुर्नामेंट करणं ही गोष्ट काही कठीण नाहीये. कारण की त्यासाठी मेहनत घेणारे पहिले संपूर्ण ESL क्रिकेट टीमचे सुद्धा खेळाडू पाहायला मिळाले सोबत. डॉट बॉल अगदी आला इथे. डॉट बॉलची सांगता करताना आपण पाहिलं अर्थातच गोलंदाजाला सौमित थरगुडे बॉलर आहेत आणि त्याचबरोबर पाहिलं तर बॅटिंग करण्यासाठी मुनीर पटेल सध्या फॉर्म मध्ये आला खेळाडू. जो आउट ऑफ फॉर्म होता तो फॉर्म त्याला गबसलाय आणि चांगली बॅटिंग तो करतोय. स्ट्राईक एंडला त्याच्या सोबत पाहिलं तर राजू. पुणेचा फुल नक्कीच बॉल अगदी पाहायला गेलं तर बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. मिळालेला धाबा 4 अगदी मुनीर पटेलच्या खात्यामध्ये जोडल्या जातील आणि जबरदस्त बॅटिंग मुनीरची चालू आहे. पहिलं षटक चालू आहे P1 षटक. P1च्या षटकामध्ये मुनीरच्या बॅट मधून आलेला धाबा त्या टीमला महत्वाच्या ठरतील. सध्या जर पाहायला गेलं तर संघर्ष करत होता या संपूर्ण सीझन मध्ये 23 टुर्नामेंट पराभूत झाले आणि त्यानंतर आलेला विजय तो महत्वाचा असतो. म्हणजे अखेरीस पाहिलं तर आपल्या घरच्या मैदानामध्ये सूर गवसला असं म्हणावं लागेल. परंतु अल्पेश लवजी पुन्हा एकदा या मैदानाचा इतिहास आपल्या नावाने जर गाजवायचा असेल तर विजय व्हावा लागेल. इथे चॅम्पियन मागच्या महिन्यामध्ये ठरलाय. हा महिना सुद्धा गाजवायचा. अगदी पाहिलं तर स्पर्धेचा शेवटचा काळ आपण पाहतोय. आता इथून दुसरी सीझन चालू होईल. मागे मारण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा, व्हाईटचा सिग्नल अगदी पाहायला मिळतोय. वाईड बॉल आलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय फिल्डिंग टीम कडून. खर तर या ओव्हरचा आपण विचार करूयात. धाबा संख्या आता 8 पर्यंत पोहोचलाय. हा जर वाईड बॉल असेल तर 9 होऊन जाईल. तिसरे पंच आपण यायचे. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. हा बॉल पाहिला तर वाईट नसेल. पेशन्सचा गेम आहे. खरं तर जो डिसिजन आहे तो दिला जाईल. त्यासाठी पहिल्यांदा 12th मॅनला आपण तंबी दिले की कोणी सांगायचं नाही. पंचांना आपण अगदी पाहिलं तर हिप्नोटाइज करायचंच नाहीये. मी तर सातबाई रोहेकर सुद्धा 12th मॅनच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण सांगितलंय की अगदी फेअर गेम होणार आहे. हाल टीम पाहिले तर आमची नाहीये, लवजी टीम आमची नाही. इथं फक्त आता कॉमेंट्री बॉक्स आणि आयोजक आमचे आहेत. फटका जबरदस्त उंच गेला. लांबी सुद्धा अगदी कॅमेरामॅनला सलामी देताना ठोकतोय मुनीर पटेलच्या बाट मधून आलेला A1 क्वालिटी षटकार. मुनीर पटेलच्या बाट मधून जेवढा धावा येतील तेवढा ASL क्रिकेट टीम पाहिलं तर या मॅच मध्ये वरच्या स्थितीमध्ये राहील. आणि पहिल्या बॉलरवर आक्रमण केले. बॉलर कोणता तर ज्याने या स्पर्धेमधले आजची रात्र गाजवली असा सौमित तरगुडे. एक चांगला बॉलर जरूर आहे, परंतु चांगल्या बॉलरवर चांगल्या बॅटरने केलेलं आक्रमण. क्रिकेटचं बॅटल पाहायला मिळतं. एक जबरदस्त गोलंदाज ज्याने आपल्या नावाची नोंद करण्यासाठी अगदी भाग पडले सर्वांना.
परंतु दुसऱ्या बाजूला मुनीर पटेल ज्याने क्रिकेट काल गाजून ठेवलाय तो पुन्हा एकदा ऑन ट्रॅक वर. चांगला बॉल, अगदी क्रिकेटचं भेदक मारा पाहायला मिळाला. अगदी बॉल ज्या प्रकारे पडला, मुनीर पुढे सुद्धा इथे पाहिलं तर कोणते उत्तर नव्हतं. गेलेला डॉट बॉल, 3 डॉट बॉल टाकलेत, त्याचबरोबर 2 चौकार 1 षटकार अशा टीमच्या टोटल मध्ये धावा झाल्यात पहिल्या षटकानंतर 14. डीजे चौदा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 14 जरूर झाल्यात. तदनंतर पाहायला गेलं तर आता पुढे काय होणार या सर्वांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह पडलाय. परंतु आसिफ भाई आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अर्थातच अल्पेश सर सुद्धा पाहिलं तर मॅचचा आनंद घेत आहेत. आणि 4ही रात्र पाहिलं तर रहीमबाईची जी स्कोरिंगची भूमिका अगदी सर्वांना आवडण्यासारखी आहे. रहीमबाईचा सुद्धा पाहिलं तर सत्कार या व्यासपीठावर झाला म्हणजे आपला असला म्हणून काय झाला, पण त्याचाही सत्कार जर आपण केला तर तोही पाहिलं तर पुढच्या टुर्नामेंटसाठी अगदी मन लावून काम करेल. रहीमबाईंचा सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये अगदी आभार व्यक्त करूयात. सर्वांनी चांगलं योगदान दिलं. डीजेचं काम चांगलं राहिलं, कॅमेरामॅनचं काम चांगलं, नेटचं काम चांगलं आपल्याला मिळालं. राजू आहेत बॅटिंग मार्कवर. थोडा लेझी गेम राजूच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे, परंतु जर पाहिलं तर इथे धाव पूर्ण करणार का? लेग बॅचवर मध्ये धाव मिळेल 1. स्वराज्य तरकुडे गोलंदाजी मार्कवर. स्वराज्याला मागची मॅच पाहिली तर मॅन ऑफ द मॅच, त्या आधीची मॅच जर आपण पाहिली तर स्वराज्याला डेडिकेट केली गेली होती, पण स्वराज्याने चांगला खेळ केला तर त्याला मॅन ऑफ द मॅच मिळणं गरजेचं होतं. ती मागील मॅच मध्ये आपण पाहिली लेदरचा चांगला खेळाडू आणि चांगला खेळाडू रसाल साहेबांकडून विकेट साठी पाहिलं तर बक्षीस लावलं गेलं. 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. रसाल साहेबांचं आपण नक्की स्वागत करूयात. इथे पाहिलं तर मिस फील्डचा फटका बसतोय. 2 फिल्डरने केलेली चुकी, परंतु बॉल थांबणार नाहीये. गेलेला सीमा पार, आलेला चौकार धावा देऊन जाईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड 19. मॅच ज्या सिच्युएशन मध्ये पोहोचलोय, एक धावेचं महत्व आहे. जसं आपण पाहिलं तर राजकारणामध्ये जे पाहिलं तर राजकारण करतात, राजकारणामध्ये इलेक्शनला उभे राहतात, त्यांनाही माहिती आहे एक मताचं किती महत्वाचं आहे. आणि एक मत आपल्याला नक्कीच संपूर्ण 5 वर्ष समाजकार्य करण्यासाठी अगदी साथ देत असतो. मग इथे एक धाव आपल्याला चॅम्पियन बनण्यासाठी पुढे घेऊन जाणार आहे. मग केलेल्या चुका अगदी शेवटच्या क्षणामध्ये धावा पडवण्यासाठी महागात पडतात. आणि प्रेशरच्या गेम मध्ये धावा करताना संकट नक्कीच बरेच येतात. मग आता संकटामध्ये थोडासा सापडलाय तो अर्थात अल्पेश लवजी संघ बाहेर निघावा लागेल. रसाल साहेबांकडून आलेले 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळवावं लागेल. त्यासाठी विकेट घ्यावी लागेल. स्वराज्य थरकुडे गोलंदाजाला चांगला फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, लॉंगांच्या ठिकाणी बॉल अगदी गेलाय. 1 पूर्ण झालीये. फिल्डिंग मध्ये अगदी पाहायला गेलं तर आता बॅकअप करावा लागेल. आजची रात्र ज्याने गाजवले, अगदी फ्लो मध्ये असलेला संघ लवजी संघ, परंतु फिल्डिंग थोडी लूज होताना आपण पाहतोय. फिल्डिंग लूज झालीये, त्याचा फटका बसला. धावा 2. बॅटिंग करणारा संघ फ्लो मध्ये आपण आलेला पाहतोय. राजूला आता 7 धाबे लागेल मुनीर पटेल या खेळाडूची. सुपियान संधे टीमचे कॅप्टन, ज्या प्रकारे सुपियान संधेने अशाच वातावरणामध्ये एका हातामध्ये पकडलेला कॅच, त्याबरोबर लॉंग ऑफ मध्ये अगदी धावत जाताना पकडलेला कॅच, अशा जबरदस्त कॅचेस सुपियान संधेने कालच्या रात्रीमध्ये पकडला आणि दाखवून दिलं सुपियान संधेने बॅटिंग नाही तर नक्कीच फिल्डिंग मध्ये कमाल करून दाखवेल. परंतु संघाला जिंकवण्यामध्ये सगळंच खेळाडूंनी पाहिलं तर प्रतिष्ठेची मॅच करून आपल्या संघाला अगदी विजयापर्यंत नेऊन ठेवलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. पुन्हा एकदा वाढतीये. हेच पाहिलं तर खेळाडू ज्याने मागील 3 ते 4 मॅच मध्ये चांगली बॉलिंग केली होती, परंतु आता आपल्याला खेळायचं एसीएल क्रिकेट संघासमोर, जो संघ या स्पर्धेमध्ये पोहोचलाय टॉप 4-5 मध्ये, त्याच्या विरुद्ध आपण खेळतोय. इथून जिंकणारा संघ फायनलला पोहोचेल. मग चांगला खेळ करावा लागेल. मुनीर पटेल चांगली बॅटिंग मुनीरच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. फटका जबरदस्त आहे. फिल्डर आहे तैनात, कॅच पकडतील. आता चुकी करणार नाहीयेत. कॅच पकडला खेळाडूने आणि त्याचबरोबर बाद होतील. मुनीर पटेल येतील तंबूच्या आसऱ्याला.
विकेट सततच बाद झाली एक खेळाडू बाद होतील. मुनीर पटेल इनफॉर्म खेळाडू या स्पर्धेमध्ये अगदी आपल्या बॅटिंगने सर्वांनाच पाहिलं तर प्रेमात पाडलं. खर तर अमन स्पोर्ट्स क्लब हा संघ जिथे बॅकफुटला होता एवढे सहकार नगरचे आणि त्याचबरोबर सादरोईकर यांचे परम मित्र मंगेशजी चव्हाण यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया सरचे स्वागत. सहकार नगर संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतात आणि बरंच चांगलं क्रिकेट तेही खेळतात. उलटा मारण्याचा प्रयत्न मुफीद पारकर आहेत आणि आल्यानंतर अगदी खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आलेला डॉट बॉल मागील 2 बॉल कोणतीही धाव नाहीये. जमेच्या बाजू म्हणावं लागेल. 22 झाल्या धावा. एक विकेट मैदानाच्या बाहेर आहे. मुफीद पारकर आहेत, राजू आहेत, चांगली बॅटिंग करावी लागेल. समोरील संघ अल्पेशिलन लवजी संघ हलक्यात घेऊ शकत नाही या संघाला. या संघाने पाहिलं तर ओपनच्या संघाला सुद्धा मागील गत वर्षी पाहिलं तर अगदी पराभवाच्या छायेत आणलं होतं. एवढा जबरदस्त संघ बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. वाईटचा सिग्नल आलाय. अवांतर धाव मिळाली जाते. अगदी बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये एक एक धावेचं महत्व भरपूर आहे. वन बाउंसचा इशारा सुद्धा दिला पंचांनी. एक एक धाव तेवढी महत्वाची ती धाव मिळते अर्थातच. त्यानंतर आक्रमण आता करावं लागेल कारण की शेवटचं षटक ओमकारचं असेल. सोपं असेल ओमकारच्या विरुद्ध खेळणं. ओमकारने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. आजची रात्र गाजवली आणि स्वतःला अगदी पाहिलं तर प्रत्येक मैदानामध्ये प्रूफ करत असतात ओमकार. बॅटची गत लागले. विकेट जातीये. इष्टांच्या मागे पकडला जाईल कॅच आणि त्याचबरोबर विकेट बाद होणारा मुफीद पारकर मिळते विकेट या ओव्हर मध्ये दुसरी स्वराज्य थरकोडेला. दोन षटकं संपलीत आणि दोन षटकानंतर 23 धावा आताच धावफलकावर झाल्यात. तुषारजी धुमाळ सर पुन्हा एकदा पाहिलं तर कमेंटर बॉक्स कडे येताना पाहतोय. बरेचसं पाहिलं तर चांगलं मार्गदर्शन तुषारजी धुमाळ सर प्रत्येक वेळी करत असतात. फक्त क्रिकेटच्या मॅचेस चालू असताना कॉमेंटरी बॉक्स नाही, स्कोररला त्यासोबत पंचांना त्याचबरोबर आयोजकांना जी जी मेहनत करताना गरज लागते त्या त्या ठिकाणी पाहिलं तर चांगला सपोर्ट पाहिलं तुषारजी धुमाळ सरांचा लाभतो आणि आम्हाला पाहिलं तर वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. अगदी आज समालोचन क्षेत्रामध्ये उतरताना कधी विचार नव्हता केला की एवढे चांगले व्यक्तिमत्व सुद्धा भेटेल. तुषारजी धुमाळ सर असतील, संजय सोलंकी यांची चांगली साथ मिळाली. आयोजकांनी बऱ्याच वेळा पाहिलं तर प्रेम दिलं आणि त्या प्रेमाखातर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला ऐकायला नक्कीच मिळते माझा आवाज. राजू आहेत. राजूला आता बॅटिंग करावे लागेल. राजू बॅटिंग साठी गेले होते पहिले तर सलामीला. सलामीचा खेळाडू एकही धाव जमवत नाहीये. 2 डॉट बॉल आलेत. मुफीद पारकर 0 वर बाद झाले. सुफियान संधे आलेत. नवीन बॅटर सुफियान संधे आहेत. शेवटचं षटक आपण पाहिलं तर अर्थातच शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज ओमकार. ओमकार इकॉनॉमिकल गोलंदाजी आहेत. धावा देत नाहीत, विकेटही घेतात. मग त्याच्यावर कशी बॅटिंग करावी आता विचार करेल तो अर्थात राजू बॅटर. पुन्हा एकदा राजू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते परंतु ओमकारच्या विरुद्ध खेळणं सोपं नसणार आहे माहिती आहे. पाहिलं तर सुपियानला म्हणूनच स्ट्राईक सुपियानने घेतले आणि त्याचबरोबर आता विकेट रनआउटच्या रूपामध्ये अजून एक जातीये. तिसरा खेळाडू येतोय तंबूच्या असलेला. ओमकारने 2 बॉल कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या 23 वर स्थिरावते. सुपियान संध्या आहेत सध्या चर्चेमधला खेळाडू. ज्याने पाहिलं तर कॅचेस ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये घेतल्यात नो डाऊट या खेळाडूचं कौतुक व्हायलाच पाहिजे. जेवढ्या चांगल्या कॅचेस घेतल्यात आणि अगदी कालच्या रात्रीमध्ये ज्या प्रकारे अगदी पाहिलं तर एका हातामध्ये घेतलेल्या कॅचेस, अगदी लॉंग ऑफच्या ठिकाणी धावत जाऊन पकडलेल्या कॅचेस आणि संघाला जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा फिल्डिंगच्या मार्फत सुद्धा योगदान देऊन गेले. ते आता बॅटिंग करण्यासाठी सज्ज असतील. अफजलजी बेडेकर आलेत. टॉन स्ट्राईकला अफजलजी बेडेकर असतील. रसाल साहेबांकडून विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. अगदी ते जमा आहे ते
दिलं जाईल अर्थातच स्वराज्य या गोलंदाजाला, ज्याने विकेट 2 घेतल्या. आपण त्याला ते 500चं कॅश प्राइज देऊयात. सुफियान संधी एक खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी पहिले तर तेजस करळे यांच्या हातामध्ये बॉल जाईल. एक धाव मिळेल. एकीवर समाधानी व्हावा गेला अर्थात बॅटरला. त्यानंतर पाहिला तर आता स्ट्राईक असेल ते अर्थातच अफजल बेडेकर यांना. बऱ्याच मॅचेस अफजल बेडेकर यांनी खेळल्या. बरेच वर्ष क्रिकेटसाठी पहिले तर सर्व्हिस देतात. बरेच वर्ष अमन स्पोर्ट्स क्लब हाल संघासाठी खेळतात. मग आता ही संधी निर्माण झाली आहे. आपण जेवढं क्रिकेट चांगलं खेळलोय ते आता पुढे अजूनही चांगलं खेळत आणि त्याचा आपल्या संघाला या फायनलचा प्रवासापर्यंत पोहोचवायचंय. देवळुली संघ वाट बघतोय की कोणता संघ आमच्या सोबत येणार. अफजल यांच्या बॅटमधून फटका खेळताना पाहिला तर इष्टांच्या मागे बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालाय. जरूर फिल्डर होते तैनात, संकेत होते. युट्यूब चॅनल सुद्धा त्यांचा आहे द रायझिंग संकेत गेमर या नावाने. अगदी गेमिंग झोन मध्ये सुद्धा पाहिलं स्वतःला बरंचसं पाहिलं तर डेव्हलप केलं त्यांनी. धाव मिळेल अर्थातच इथे एक आणि त्याचबरोबर 25 झाल्या. धावा संख्या आता येत नाहीयेत. काय करावं लागेल, काय करून नक्की धाबा येतील आता विचार करावा लागेल. मैदानाच्या बाहेर प्रेक्षक सुद्धा चिंतेत पडलेत. अमन स्पोर्ट्स क्लब हाल संघाचे प्रेक्षक चिंतेत पडलेत, परंतु खुश असतील अल्पेश 11 लवजी संघाचे सर्व पाठराखे. त्यांनाही माहिती मॅच आता अगदी आपण पाहिलं तर बांधून ठेवले. समोरच्या संघाच्या हातातून अगदी खेचायचा प्रयत्न सुद्धा आपण केलाय. सुफियान संदेच्या विरुद्ध अगदी खेळण्याचा प्रयत्न सुफियानने केल्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट बॉलचा ठीकचा संपर्क नाहीये. सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती, ओमकारच्या विरुद्ध मोठे फटके मारायचे असतील तर तुम्हाला फटकेबाजी करताना अगदी बॉल शेवटपर्यंत पाहावा लागेल. ओमकार ज्या प्रकारे अगदी रिलीज करतात, लेग कट करण्याचा प्रयत्न करतात, बॅटर अगदी आधी बॅट उचलून मोकळे होतात, बॉल नंतर येतो, तोच बॉल पाहायला मिळाला. आणि इथे जर पाहिलं तर ओमकारने आतापर्यंत टीमच्या सांघिक कोट्यामध्ये धावा खर्च केल्या, त्यात 3. ओमकारच्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या, 3 सांघिक कोट्यामध्ये. टीमची टोटल पाहिलं तर 26 पर्यंत पोहोचला. शेवटचा बॉल इथे पाहिलं तर या इनिंगचा अफजलचा विरुद्ध टाकलेला बॉल अगदी पाहायला गेला तर इथे एक धाव मिळाली आहे. रिव्ह्यू घेतला गेला बॅटिंग टीम कडून. सर तुमचा फेअर डिलिव्हरीचा डिसिजन आहे ना, चेक केलं जाईल वाईड आहे का नाहीये. फेअर डिलिव्हरी आहे. लवजी संघ कॉन्फिडंट होत, त्यांना हे माहिती आहे. शेवटच्या क्षणाला एक रिव्ह्यू घेऊन घरी तर जाणार नाहीयेत पहिले तर टीम हाल संघ. मग एक रिव्ह्यू त्यांनी घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे. सत्तावीस झाल्यात, आता 28 करायच्यात आणि 28 कशा प्रकारे केल्या जातील हे आपण पाहिलं जाईल. आता मायक्रोफोनवर आपण बदल करूयात. इन्व्हाइट करूयात तुषारजी धुमाळ सरांना. अल्पेश 11 लवजी संघाच्या कर्णधाराला मी विनंती करेल आपले बॅटर आपण मैदानाच्या आत पाठवा. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. सेमी फायनलची लढत मैदानाच्या आत पाहायला मिळतीये. एस.सी. हाळ संघाच्या विरोधात अल्पेश 11 लवजी या 2 संघांमध्ये चालू असलेला हा जबरदस्त क्रिकेटच्या पटलावरचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये स्कोर कार्ड वरती 27 धावसंख्येची नोंद झाली आहे. ती 18 चेंडू मध्ये. आता विजयासाठी 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे.
ती टीम अल्पेश इलेव्हन लवजी संघाला. नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता एस सी हाळ संघानं फलंदाजीचा. पण आता गोलंदाजी करताना या धावा वाचवायच्या. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होती विक्रांत पाटीलच्या बरोबरीनं नवनाथ मामुणकर. काही दिवसातच आपण बघतोय अल्पेश थरकोडे आणि सन्मानी नगरसेवक प्रशांत दादा शेंडे यांच्या संयुक्त विद्यमानानं दोस्ती चषक 2026 डीपी रोडच्या मैदानावरती एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. दिनांक 14, 15, 16 कदाचित 17 देखील होऊ शकते, पण 16 तारखेपर्यंत ही स्पर्धा होणार आहे नाईट रजनीच्या स्वरूपात. एक जबरदस्त क्रिकेटच्या खेळाडूंसाठी मेजवानी आपल्याला डीपी रोडच्या मैदानावरती बऱ्याच दिवसानंतर आता होताना पाहायला मिळेल. स्पर्धा होणार हे मात्र तीळ मात्र शंका नाहीये. स्पर्धा तर कदाचित येणाऱ्या मे महिन्याच्या एंडिंगला पण अजूनही जाहीर झाल्यात. बीडच्या मैदानावरती देखील एक मोठी स्पर्धा 21 तारखेपासून सुरू होणार आहे. ताबीज गोलंदाजी मार्गवरती आल्यात. 18 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. नवनाथ मामुणकर स्ट्राईक गेटवर. भन्नाट वेगानं चेंडू टाकण्याचं काम केलं जात आहे. ताबीजचा हा चेंडू फलंदाजाला मात्र बीट करतोय. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. 18 मध्ये 28 करायच्या होत्या, आता 27 चेंडू आहेत आणि विजयासाठी करायच्या त्या 28 धावा. 17 चेंडू 28 धावसंख्येची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. नवनाथ मामुणकरचा हा फटका ताबीजनं मात्र स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती अडवलाय आणि ते लगातार 2 चेंडू निर्धाव गेलेत. 16 चेंडू उरलेत आणि 28 धावसंख्येची गरज. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुफियान संदे चेंडूवरती आलाय. चेंडूची उचलफेक केली गेली. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. संदे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ते ओनर आहेत. गाडी जशी वेगानं चालवतात तसे ते धावत पळत आले. थ्रो प्रॉपर पाहायला मिळाला. 2 धावा स्कोरगड वरती जोडल्या गेल्या. अकाउंट खुलं झालेत. यावेळेस धीम्या गतीनं बीट केलं. ऑफ स्पिनचा हा जलवा दाखवला या चेंडूवरती. नवनाथ मामुणकरला थांबून ठेवण्याचं काम आतापर्यंत ताबीजनं केलं. 4 चेंडू झाले. 2 धावा स्कोरगड वरती आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक. जबरदस्त गोलंदाजी करतोय ताबीज. आता स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय. नवनाथ मामुणकर या बॅटरचा खेळ. 2 या आकड्यावरती पहिला गडी बाद होतोय लवजी संघाचा. डीजे दोन धावांवरती एक गडी मात्र बाद झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कडवरती आता हल्ला बोल करण्याची वेळ आलेली आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे ओमकार. की होगी जय जयकार. भन्नाट वेगाना चेंडू पाहायला मिळतोय. रक्षक देखील बीट झाला. ओमकारची जय जयकार होण्याआधी ताबीजनं मात्र एक वेगवान चेंडू हाताळला आणि हा देखील चेंडू गेला निर्धाव. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्च करत 1 विकेट त्यांना मिळवली. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज. आने वाली 12 गेंदे 26 रन. ठोक डीजे.
साधला देखील आनंद दिला या गीतानं. गोलंदाजी मार्गवरती स्पिन गोलंदाज येतोय मुजीब खरबे. जसा त्याचा इराणी चहा फेमस आहे, जसा त्याचा लजीत जायका फेमस आहे, तसा आता फेमस होण्याची संधी घरच्या मैदानावरती त्याला आहे गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. स्ट्राईक एंड वरती मात्र विक्रांत, नॉन स्ट्राईक एंड वरती ओमकार. 12 चेंडू 26 ची गरज. ओमकार की विक्रांत, विक्रांत की ओमकार की मुजीब, दोन बॅटरच्या मध्ये एक गोलंदाज. गेम मात्र इथे पंचांनी ऑन केलेली आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने खोपोली एंड कडनं आता गोलंदाजी होतीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. सुफियानचा आवाज काय मात्र जबरदस्त गुंजतोय या मैदानावरती. काऊ कॉर्नर मध्ये उभा आहे, तिकडनं मात्र तो आपल्या गोलंदाजाला सपोर्ट करतोय. आडव्या बॅटनं हा चेंडू खेळलाय, काऊ कॉर्नर मध्ये जातोय. शॉर्ट काऊ कॉर्नर मधनं सुफियाननं चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न थोडासा आता अंगलाडी येतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती वाढ. 4 धावसंख्येची नोंद. रहीम टेन्शन मध्ये आला सुफियान चेंडू सोडल्यानंतर. क्रिकेट में गलती नहीं चलती. आडव्या बॅटनं फटका खेळलाय आणि मिड विकेटच्या बाहेर दर्शन दिलंय. पटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बिग बिग षटकार. 101 रुपयाचा पारितोषिक रसाळ साहेबांच्या माध्यमातून. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. ठोक डीजे. षटकाराला विजू भाऊ रसाळ साहेबांकडनं पुन्हा 101. विजू भाऊ रसाळ. या षटकातले चेंडू झाले ते 3 आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 10. म्हणजे विजयासाठी आता 9 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 9 दुने 18. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण. विक्रांत का वार दिखाई दिया षटकार. पण आता गोलंदाज फलंदाज करणार का गार. गोलंदाजाकडे देखील संधी आहे. वेगानं हा चेंडू मात्र टाकला गेला. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा प्रॉपर कनेक्शन नाही. सिंगल आली. लेग वाईजच्या माध्यमातून 1 धाव आता स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आणि टोटल पाहायला मिळेल ती 11 आकड्यावरती. 1 बाद 11 अशी परिस्थिती मैदानाच्या आत टीम लवजी संघाची दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना. पाटला 28 धावसंख्येचा होतोय. शेवटचे चेंडू उरले ते 8 आणि विजयासाठी करायच्या 17 धावा. हे 2 चेंडू मात्र लवजी संघासाठी खूप निर्णायक आहेत. स्ट्राईक एंड वरती ओमकार. षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. पण ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये काय टाकलाय चेंडू. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. 7 चेंडू उरलेत विजयासाठी करायच्यात 17 धावा. 7 रोहेकर तीक्ष्ण नजरेनं मॅचचा आनंद घेतात. डोळ्यामध्ये तेल घालून ही मॅच ते पाहतात. बरेचसे मित्र या टीम मध्ये खेळणारे त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने पुश केलंय. पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला सुफियान. पुन्हा फंबल पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. 2 धावांच्या मदतीने आता टोटल 12 चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा स्कोर कडवरती आहेत. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. आखरी की 6 गेंदे 15 रनों की जरूरत. क्या होगा इस मुकाबले में, इसका आंखों देखा हाल. एक ब्रेक के बाद डीजे को करते आमंत्रित. ठोक डीजे.
ऑपरेटरचं हे खूप आवडतं गाणं आहे. त्या गीतानं आता आम्हाला देखील वेड लावलं. जबरदस्त डीजेचा संगीताचा नजारा आपण ऐकतोय. 6 चेंडू उरलेत विजयासाठी करायच्या त्या 15 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्गवरती आलाय छोटा मास्टरमाइंड मुपीत परकार. स्ट्राईक एंड वरती आहे बॅटर विक्रांत पाटील. आता हे बॅटल पाहण्यासाठी खूप मजा येणार. दोन्हीकडे एक्सपिरियन्स आहे, दोन्हीकडे अनुभव आहे क्रिकेटच्या पटलाचा. पण मुफीत या विभागातील एक नामवंत खेळाडू आहे. स्वतःला नावाला आता चांगल्या कामगिरीच्या पटलावरती नेऊन ठेवायचं असेल तर चांगलं कमबॅक होणं गरजेचं आहे. दांडी गोल झालीये. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू कदाचित पाहायला मिळाला, पण नजर हटी दुर्घटना घडली. नशिबाची साथ आणि ते गोलंदाजानं त्रिफळा चित केली. दांडी केलीये गोल. फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. ठोक डीजे. विक्रांत पाटील डगावटच्या आसऱ्याला. नेक्स्ट बॅटर कुणाल ठोंबरे. आता जोर दाखवावा लागेल. ये दिल मांगेगा मोर. 5 चेंडू 15 धावांची गरज. 5 मध्ये करायच्यात 15. कुणाल ठोंबरे ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो ते फटके आता येणं अपेक्षित असेल. पण मुफीदनं मात्र पहिल्या चेंडूवरती हवी होण्याचा प्रयत्नात एक विकेट मिळवले. आत्मविश्वास त्याचा वाढलाय. आता बॅटरला देखील त्याच्या मनगडाच्या ताकदीचा वापर करून दाखवावा लागेल. मी का मैदानामध्ये आलोय हे इथून सिद्ध करून दाखवावं लागणार. ऑफ ब्रेक स्वरूपाचा चेंडू स्वतःच्या बॉलथ्रू मध्ये टिपलाय जेल आणि संपलाय. कुणाल ठोंबरेचा खेळ. बॅक टू बॅक 2 विकेट. मुफीत छोटा पॅक बडा धमाका. ठोक डीजे. चे बॉल होते तलाशे तलाशे, पण गोलंदाजांना तलाश घेतली मी तर म्हणेल 2 विकेटची. आणि आता समीकरण बदललं. 4 चेंडू 15 ची गरज. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत गेलाय स्वराज्य. स्वराज्याच्या मनगडात ताकद आहे. एक्सपिरियन्स आता त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पण इथून निधड्या छातीनं आता दाखवून द्यावा लागेल. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील माझ्या नावाचा ठसा मी आता बॅटिंगच्या जोरावरती निर्माण करतोय. गोलंदाजी अतिशय सुरेख झालेली आहे. मग लेदर क्रिकेट असो किंवा मग टेनिस क्रिकेट. चर्चा तर होतीये या खेळाडूची, पण चर्चेमध्ये राहायचंय तर इथून बॅटिंग देखील करून दाखवावी लागणार. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच मात्र इथे रनआउटचा इशारा करतायत. ऑफ ब्रेक स्वरूपाचा हा चेंडू होता. बॅटिंग टीमनं आता रिव्हचा वापर केलाय. गुडले स्पॉटवरती कदाचित उंची पाहायला मिळाली आणि तिथून बॅटरनं निर्णय घेतलाय. 30 पंच. ते इथे लिगल डिलिव्हरीचा निर्णय आलाय 3ऱ्या पंचांचा.
चला पंचांचा निर्णय आपण आता अंतिम मान्य करूया आणि खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करूया. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत आलाय पियुष. चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये आणि इथे मात्र असं वाटलं होतं की धाव पूर्ण केली जाईल, पण पंचांनी पुन्हा एकदा बोट आकाशाकडे केले आणि पियुषला आता करावा लागेल परतीचा प्रवास. सिंगल तर मात्र स्कोर कार्डवरती जोडली जाईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर मात्र तंबूच्या आसराला येतोय. स्कोर कार्डवरती धावा लागल्यात 14. आता विजयासाठी चेंडू उरलेत 2 आणि करायच्या 14. ओमकार देखील बाद होतोय. आता एक चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. बंटी मैदानाच्या आत गेलाय. एक चेंडू आता विजयासाठी गरज आहे 14 धावांची. स्ट्राईक एंड वरती डाव्या त्याचा बॅटर आहे. मॅच अजून संपली नाहीये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मॅच कोण जिंकला आणि कोण हरलं याचा निकाल लागत नसतो. आडव्या बॅटनं खेळलाय हा चेंडू. मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करणार. तत्पूर्वी चेंडू फरार. जवळजवळ 10 या आकड्यानं मात्र ही मॅच जिंकली. या धावांनी ही मॅच जिंकली टीम एस हाळ संघानं. आणि आता फायनलचा प्रवास इथून सुरू केला जाईल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मुनीरच्या बॅटमधनं धावा पाहायला मिळाल्या त्या 20. पण गोलंदाजी करताना मुफीदनं देखील जबरदस्त कामगिरी केली.